शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज. तर 1 मार्चपासून राहिलेला जो काही पीक विमा आहे ते 17,000 रुपये हेक्टरप्रमाणे जमा होण्यास सुरुवात. नवीन जी.आर देखील इथं आलेले आहेत. तर आता ज्यांना कोणाला पीक विमा 2024-25चा मिळालेला नसेल, त्याचप्रमाणे 26, तर आता त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता पीक विमाबाबत मोठी अपडेट आलेली आहे. तर 1 मार्चपासून राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होणार आहेत. तर राहिलेल्या पीक विम्याचा प्रश्न आता सुटलेला आहे. तर नवीन जी.आर इथं जाहीर केलेला आहे. 17,000 रुपये या हेक्टरप्रमाणे पीक विमा तुम्हाला इथं मिळणार आहे. मग कोणत्या शेतकऱ्यांना इथं मिळणार आहे? किती रक्कम मिळणार आहे? कोणत्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे? तर आता नवीन जी.आर अपडेटनुसार तर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा फॉर्म भरलेले आहेत, तर अशा शेतकरी बांधवांना ज्यांच्या गावातील सर्वे झालेले आहेत, ज्यांचं नुकसान 50% पेक्षा जास्त आहे, त्याचप्रमाणे त्या शेतकऱ्यांना भरपाई मंजूर मिळालेली आहे. तर आता हे 17,000 पर्यंत इथं भरपाई इथं मिळत आहे. आधार लिंक बँक खात्यामध्ये तुमची भरपाई इथं जमा केल्या जाणार आहे. तर या पिकांचा त्यामध्ये समावेश आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा, गहू, ज्वारी, तर अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे. तर यांसाठी जे की 17,000 रुपये. तर आता यामध्ये कमी जास्त भरपाई होऊ शकते, हे तुमच्या क्षेत्रानुसार त्याचप्रमाणे तुमच्या पिकावर हे अवलंबून राहणार आहे. तर आता यामध्ये अतिवृष्टी, वादळ, सतत पाऊस, दुष्काळी परिस्थिती यामुळे बाधित झालेले जे की तुमचे पीक आहे, तर यासाठी भरपाई इथं आलेली आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असतील की पैसे कधीपर्यंत इथं येणार आहे? तर आता 1 मार्चपासून इथं टप्प्याटप्प्याने पैसे तर जमा केले जाणार आहे. एकाच दिवशी सर्व जिल्ह्यात येणार नाही. आधार लिंक आहे की नाही तपासून घ्या. बँक खाते चालू आहे की नाही लगेच तपासून घ्यायचं तुम्हाला. आता ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर त्यांनी हे कागदपत्र तयार ठेवा. यामध्ये 7/12/8 ई-पीक पाहणी केलेल्याचे तुम्हाला प्रूफ म्हणजे त्याची पिकाची नोंद केलेली आहे, म्हणजे 7/12वर तुमच्या पिकाची नोंद असणे आवश्यक आहे. बँकेचं पासबुक, आधार कार्ड, पीक विमा फॉर्म भरलेल्याची पावती. तर तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर देतो 14447. यावरती कॉल करून सुद्धा तुम्हाला जर पीक विमा मिळालेला नसेल 2023, 24, 25 किंवा 26चा, तर यावरती तुम्ही तक्रार करू शकता. या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉल करा आणि तुम्हाला पीक विमा पावती क्रमांक द्यायचा आहे की आम्हाला या वर्षीचा पीक विमा आलेला नाही असं सांगा. त्यानंतर काहींना पैसे का आले नाहीत, तर आता अजूनही बरेच शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहे. बरेच शेतकरी बांधवांचा आधार लिंक नाही. त्याचप्रमाणे काही अडचणी येत आहेत, खाते बंद आहेत, चुकीची माहिती भरलेली आहे, ई-पीक पाहणी केलेली नाही. तर अशांमुळे अडचणी इथं येत आहे. तर आता 17,000 रुपये हेक्टरप्रमाणे जे की 1 मार्चपासून मी तिथं जमा होईल. हेक्टरी 17,000 रुपये. 2 हेक्टर जर असेल तर 34, 3 हेक्टर जर असेल तर 51,000. तर आता हे 3 हेक्टरच्या मर्यादित आहे. जर तुमचं 4 हेक्टर असेल तर तुम्हाला मिळणार नाही. फक्त 3 हेक्टरवाल्यालाच इथं मिळणार आहे. 3 हेक्टरच्या मर्यादेमध्येच इथं भरपाई इथं येणार आहे. तर काही शेतकऱ्यांना 8,000 ते 12,000 दरम्यानसुद्धा भरपाई मिळू शकते. तर मी वारंवार सांगतो की हे तुमच्या पिकावर अवलंबून राहते. तुमचं किती क्षेत्र बाधित झालेलं आहे, त्यामध्ये कोणाचं 30% असेल तर कमी भरपाई, 20%, तर जास्त ज्यांचं 50%, 60%, 70% असेल तर अशांना जास्ती भरपाई दिली जाते. पैसे कसे आणि कोणत्या पद्धतीने मिळणार आहेत, तर डी-बी-टीद्वारे पैसे तुमच्या खात्यामध्ये येईल. आधार लिंक खात्यामध्ये जिल्ह्यानुसार, जिल्हा, तालुका, गावानुसार इथं जमा होईल. तर आता 1 मार्चपासून जे की इथं पैसे पीक विम्याचे इथं जमा होण्यास सुरुवात होणार आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर पहिला जो आहे, यामध्ये जिल्हा छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, तर आता या जिल्ह्यांमध्ये 17,000 रुपये याप्रमाणे पैसे इथं येत आहे. तर आता कोल्हापूरपर्यंत आपलं झालं होतं. यानंतर लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, यानंतर नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा. तर आता 17,000 रुपये सरासरी मिळणार का, तर सरासरी मिळणार नाही. जे शेतकरी यामध्ये पात्र आहेत तर अशा शेतकरी बांधवांना इथं पीक विम्याचे पैसे इथं दिले जाणार आहे. यानंतर सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ. तर आता कंप्लेंट कशी करायची आहे, तर आता यामध्ये 15 दिवसाच्या आत जर तुम्हाला भरपाई मिळालेली नाही, तर तुम्हाला पीक विमा कंपनीला हा जो हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 14447, यावरती कॉल करा, तक्रार करा किंवा तुम्हाला लेखी अर्ज द्यायचा आहे कोणाला, पीक विमा प्रतिनिधीला. त्यासोबत तुम्हाला 7/12/8 पिकाची नोंद केलेली आहे हे तुम्हाला दाखवायचं आहे 7/12वरती. आधार कार्ड, बँकेचं पासबुक आणि पीक विमा पावती
हे तुम्हाला इथे द्यायचं आहे. तर आता लेखी अर्ज कशा पद्धतीने तर करायचे आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. यानंतर CC सेंटरवरती जाऊन सुद्धा तुम्ही स्टेटस चेक करून घ्या. तुमचं अप्रूव्हल आहे की पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेलं आहे. हे सुद्धा महत्त्वाच्या गोष्टी आहे की तुमचं अप्रूव्हल आहे, पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे. अजूनही वाटप सुरू झालेला असेल तर टप्प्याटप्प्याने पैसे येते. तर आता हा जो अर्जाचा नमुना आहे आपल्याला द्यायचा आहे पीक विमा प्रतिनिधीला. तर इथं तुम्हाला तुमचा तालुका, जिल्हा इथं येईल. पीक विमा रक्कम न मिळाल्याबाबत तर इथं तुम्हाला अर्ज अशा प्रकारचे दिसेल. तर आता यामध्ये तुमचं नाव टाका, संपूर्ण नाव, राहणार, तालुका, जिल्हा, गट क्रमांक म्हणजे तुमचा सर्वे नंबर टाका काय आहे ते. त्याचप्रमाणे तुमचं नाव, आधार क्रमांक, खाते क्रमांक व्यवस्थित ही माहिती भरा. यानंतर मोबाईल नंबर, पीक कोणकोणते होते तुमच्या शेतामध्ये, सोयाबीन होतं, कापूस होतं, तूर होती, उडीद, मूग, ज्वारी, गहू, हरभरा, खरीप असेल किंवा रब्बी असेल ते पीक तुम्हाला इथं टाकायचं आहे. क्षेत्र टाका. 1 एकर असेल तर 0.40, 2 एकर जर असेल तर 0.80 याप्रमाणे तुमचं क्षेत्र टाका की किती आहे की 1.20 आहे. तुमचं जेवढं काही असेल ते तुम्ही सातबारानुसार टाका. इथं तुमची साईन करा. त्यासोबत तुम्हाला कागदपत्र इथं द्यायचे आहे. बँकेचं पासबुक, सातबारा, आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, पीक विमा फॉर्म भरलेल्याची पावती. आता पंचनामे, बरेच शेतकऱ्यांचे पंचनामे अधिकारी राहिलेले असेल तर अशाने तलाट्याला भेटा. लगेच तुम्ही तुमची पंचनामे आहे की नाही यादीमध्ये नाव नसेल तर यादीमध्ये नाव चढून घ्या. तालुका कृषी कार्यालय, तहसील कार्यालय, पीक विमा प्रतिनिधीशी संपर्क करा. CC सेंटरला भेट द्या. हेल्पलाईन नंबर तुम्हाला इथं देतो. एक हेल्पलाईन नंबर आहे जे की पीक विम्याचा 14447. तर यावरती कॉल करा आणि तुम्ही तुमची पीक विमा मिळाल्या न बाबत याबाबत तक्रार करा. तर लगेच 15 दिवसाच्या तुमचा प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह होईल.